लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही जिथे स्टे केला होता ना, त्या रिसॉर्टची रूम टूर वगैरे सगळ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. सो आता म्हटलं थोडंसं बाहेर पडूया म्हणून आणि त्याचसाठी आम्ही आज मालवणमधले काही 3 ठिकाणं जी आहेत ती कव्हर करणार आहोत आणि ती 3 ठिकाणं कोणकोणती आहेत ती सगळी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो फर्स्ट जे आहे ना ते आम्ही आलो होतो राजकोटला. सिंधुदुर्गामधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती 11 मे 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 91 फुटाचा जो उंच नवीन पुतळा अनावरण करण्यात आला. हा पुतळा ॲक्च्युली 10 फूट चौथऱ्यावर उभारला असून जुना पुतळा जो होता ना तो ऑगस्ट 2024 मध्ये कोसळल्यामुळे हा नवीन भव्य पुतळा असा 60 फूट उंचीचा जो आहे तो उभारण्यात आला होता आणि मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण सुद्धा आहे. याचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ना ते राजकोट किल्ला मालवण असं आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेला हा भव्य पुतळा पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र बनलेला आहे. तिथून खाली उतरलो आणि आम्ही निघालो आमच्या सेकंड डेस्टिनेशनवरती, जे की होतं पोखरबाव गणपती मंदिर. सो ह्या मंदिरामध्ये यायची माझी इच्छा होती. ॲक्च्युली मी ह्याचे इन्स्टावरती रील्स वगैरे खूप बघितले होते. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम दिसते ती गणपतीची मूर्ती आणि त्याच मंदिरातून खाली जाण्यासाठी एक मार्ग आहे जो की खूपच वेगळा अनुभव देतो. खाली गेल्यावर पूर्ण परिसर हा पाण्याने वेढलेला दिसतो आणि तो खूप सुंदर आणि शांत वाटतो तिकडे. ॲक्च्युली तिकडे एक शंकराची ओपनमध्ये मूर्ती ठेवलेली आहे आणि मूर्ती जी आहे ती पाण्यामध्येच आहे. प्लस पाण्यामध्ये काही खूप असे लहान मोठे मासे वगैरे सुद्धा आहेत. सो त्याच्यामुळे तो जो तिकडचा अनुभव आहे ना तो एकदम वेगळा आणि शांत रिलॅक्स असा अनुभव आहे. आणि खरंच खूप मस्त होतं हे मंदिर. सो तुम्ही सुद्धा जर देवगडमध्ये आलात ना तर हे जे मंदिर आहे ना ते नक्की व्हिजिट करा. हे झाल्यावर ह्या दिवसातल्या आमच्या लास्टच्या डेस्टिनेशनवर आम्ही आलो, ते म्हणजे रॉक गार्डन मालवण इथे. इथला सनसेट खूपच सुंदर असतो. हा एक्सपिरियन्स ॲक्च्युली तुम्ही कोणीच मिस करू नका. रॉक गार्डनवर आल्यानंतर सनसेटच्या वेळेला तुम्ही इथे नक्की या. त्याच्यानंतर इथे आहे ना फोटोज वगैरे काढण्यासाठी पण खूप छान छान जागा आहेत, खूप छान छान स्पॉट्स असे आहेत. त्यानंतर इथून म्हणजे हे जे समुद्र किनाऱ्यावर जिथे आम्ही येऊन बसलोय ना इकडनं व्ह्यू पण एवढा भारी दिसतो ना. संध्याकाळची वेळ होती, शांत वातावरण होतं आणि रिलॅक्स फील होत होतं. एकदम शांत आणि सुंदर जागा. तुम्ही पण मालवणला आलात ना तर नक्की रॉक गार्डनला व्हिजिट करा. आणि मग सनसेट झाला आणि मग आम्ही थोडं आतमधल्या गार्डनमध्ये चैतन्याला फिरवलं आणि खूप छान असा आमचा दिवस गेला. चला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.